तर आजचा दौरा होता साखर कारखान्यात. तर नमस्कार मंडळी, ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत. तर आजचा दौरा होता आपला मुळा सहकारी साखर कारखाना सोनं येथे. तर बघू आज आपण साखर कशी तयार होते. तर सर्वात पहिले ऊस येथे आणला जातो. त्यानंतर ऊस हा क्रेनच्या साहाय्याने उचलला जातो आणि मशीनने ऊस काढला असेल तर डायरेक्ट या मशीनमध्ये टाकला जातो. त्यानंतर हा ऊस हळूहळू पुढे जातो. ही मशीन मोटारच्या साहाय्याने ऊस पुढे पुढे ढकलते आणि तो पुढे आलेला ऊस या भल्या मोठ्या मशीनमध्ये टाकला जातो. ही मशीन ऊसाचा रस एका बाजूला आणि उरलेला ऊसाचा भुस्सा एका बाजूला काढते. हा उरलेला भुस्सा बॉयलरमध्ये आगीसाठी वापरला जातो आणि येथे ऊसाचा पूर्ण रस या भल्या मोठ्या टाक्यामध्ये भरला जातो आणि तो पूर्णपणे उकाळला जातो. त्यानंतर एका काचेच्या साहाय्याने ती साखर बनली की नाही ती तपासली जाते. त्यानंतर ती बनलेली साखर यात चाळण्यापर्यंत आणली जाते आणि येथे पूर्णपणे चाळली जाते आणि ही चाळलेली साखर या पाईपच्या साहाय्याने पुढे जाते आणि येथे अशा प्रकारे ही साखर या गोण्यामध्ये भरली जाते आणि गोणीत भरलेली साखर एका शिलाई मशीनच्या साहाय्याने शिवली जाते आणि या